श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। जुन्या वादाची कुरापत काढून शहरातील सिडको परिसरातील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्च समोर एका 30 वर्षीय तरुणावर धारधार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना गुरुवारी ऐन होळी सणाच्या दिवशी घडली। सुमित देवरे मृत तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी संशयित आरोपी अरुण वैरागड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर सदर घटना घडल्यानंतर 8 तासांच्या आत पोलिसांनी यातील 2 संशयितांच्या मुसक्या आवळल्यात। अरुण वैरागर प्रसाद रेवगडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 2 संशयितांची नाव आहे। पुढील तपास नाशिक पोलीस करतात। सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे, पोलीस निरीक्षक सुमित पवार यांच्या पथकाने केले। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर त्याच आरोपींनी एका मुलाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडची गाडी हिसकावून घेतल्याबाबतचा जबरी चोरीचा देखील या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। तर अशा दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हे अंबड पोलीस स्टेशननी उल्लेखनीय कामगिरी करत अंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि DB स्टाफ यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि 8 तासामध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्यापैकी 2 या ठिकाणी जुएनाइल आहेत, जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत। त्याच्यामध्ये अरुण वैरागर आणि प्रसाद रेवगडे अशा आरोपींची या ठिकाणी नाव आहे। जो मयत मुलगा आहे त्याचं सुनील सुभाष देवरे असं या ठिकाणी नाव आहे। त्याला मारण्याबाबत या ठिकाणी अधिक चौकशी केली असता जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना या ठिकाणी मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा खून केल्याचं लक्षात आलेलं आहे। सर्व आरोपी हे मुद्देमालासह व पुराव्यानिशी अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।